नमस्कार, मी बाळासाहेब कवडे. येरमळ्याहून बिर्याणी खाण्यासाठी इथं धाराशिवला आलेलो होतो. बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्यास आम्ही तक्रार केली. संबंधित मॅनेजरांनी आम्हाला सांगितले की तो जिवंत झुरळ आहे, पण तो ॲक्च्युली मेलेला झुरळ होता. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतो तो. आणि त्याच्यानंतर दुसरा माणूस जो आला त्यांचा गणेश म्हणून कोणतरी, त्यांनी विचारलं डायरेक्ट आम्हाला कुठली बिर्याणी होती. मग त्याला आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही बाहेरून घेऊन आलो आणि इथं बसून खात होतो आणि त्याच्यामध्ये झुरळ निघाला. मातोश्री बिर्याणी हे बार्शी नाक्याची शाखा आहे. आम्ही त्याच्यानंतर त्यांच्या मालकाशी संवाद साधला. मालकाने देखील आरेरावीची भाषा केली. त्यांना स्पष्ट सांगितलं की काय झालं तर आम्ही बघून घेऊ, पण हा सर्रास ग्राहकांच्या जीवाशी खेळ आहे. ते उद्या काही उकळून खायला घालतील, त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल टेस्टिंग पावडर आहे का याची जांच झाली पाहिजे. आणि याचा आम्ही तुकाराम साहेबांकडे पत्रव्यवहार करणार आहे आणि रीतशीर चौकशी करायची. मी आता धाराशिव शहरातील मातोश्री बिर्याणी हाऊसच्या समोर आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही मातोश्री बिर्याणी जी आहे धाराशिवमध्ये प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते. गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी बिर्याणी हाऊस सुरू आहे. मात्र थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी एका ग्राहकाच्या बिर्याणीमध्ये झुरळ निघण्याचा प्रकार जे आहे समोर आला होता. त्या जो ग्राहक होता त्यांनी झुरळ निघण्याचा आरोप केला आहे, किंवा खरंच झुरळ निघाला का या संदर्भात या बिर्याणी हाऊसचे मालक बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत. भैया मला सांगा नेमकं काय प्रकार घडला होता मगाशी? जय शिवराय. प्रथम तर मी इथं हॉटेलवर नव्हतो, मी घरी होतो, कामानिमित्त घरी गेलो. तर कस्टमरचा फोन आला की तुमच्या बिर्याणीमध्ये झुरळ निघले. म्हणला एक तासभर थांबलोय. म्हणला मी आल्यानंतर कामगारांना विचारलं तर त्यांना व्हिडिओ वगैरे काढलेला होता. व्हिडिओ पण दाखवला मला. म्हणलं निघला असेल भैया, त्याच्याबद्दल सॉरी म्हणलं. त्या गिरायकाला एवढी रिक्वेस्ट केली पण काय ऐकायला तयार नाही. तरी बी म्हणलं नजर चुकीनं झाला असेल तरी पण म्हणलं काळजी घेतो आम्ही, क्वालिटी बघतो म्हणलं. जर नजर चुकीनं झाला असलं तर म्हणलं काय असेल ते म्हणलं राहू दे म्हणलं, ऍडजस्ट करून घे. पण ऐकायला तर नाही. प्लेट बदलून ती तर काय कॉमन आहे, प्लेट बदलून देतो, ऍडजस्ट करतो. त्याला रेकॉर्डिंग आहे त्याची, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी रेकॉर्डिंग पण केली. कारण त्यांना आरेकारेवर भाषा करायला बोलायला वाकडं तिकडं तुमची पद्धत आहे का असं तसं बोलायला. मी म्हणलं जाऊ दे म्हणलं, तुला बोलण्यात का उपण्यात चूक जर झाली असली तरी पण आपण माफी मागतो म्हणलं. पण तरी पण आम्ही 100% काळजी घेत आहोत. आम्ही स्वतः हॉटेलचं कंटिन्यू फ्रूट खात आहोत, कंटिन्यू आमची स्टाफ तिथं जेवतो, आम्ही इथं स्वतः जेवतो. त्याच्यामुळं किती वर्षापासून सुरू आहे? आपलं एक 7-8-10 वर्षापासून आहे चालू. 10 वर्षापासून 7-8-10 वर्षापासून आहे. ग्राहकांना माहित आहे, क्वालिटी देत आहोत, सर्व्हिस देत आहोत. असं नजर चुकीनं हॉटेल व्यवसायामध्ये होत आहे. बरं, प्रत्येक व्यावसायिक 100% लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो. ते आम्ही पण करतो. ग्राहकांची आम्ही पण काळजी घेऊ, इथून पुढे पण घेऊ. नाही असं नाही, हॉटेल व्यवसायामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण आम्ही 100% काळजी घेत आहोत, हायजिनिक ठेवतो, साफसफाई ठेवतो. भरपूर गिरायकाच्या आपल्या जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी असं सांगितलं की झुरळ निघाल्यानंतर बी त्यांनी दमदाटी केली, असं काय घडलं होतं का? कोणी आम्ही दमदाटी केली का? माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. तो मुलगा डायरेक्ट रेकॉर्डिंगवर डायरेक्ट आरेकारेवर बोलत होता. त्याने काय अंगावर मारता येतो कसं रेकॉर्डिंग मध्ये बोलत होता. मी रेकॉर्डिंग त्यांना तसं बोलायनंतर मी त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये माझा आवाज कमीच आहे, तो मोठ्यानेच बोलतोय. तरी पण मी रेकॉर्डिंग केली म्हणून त्याला आता इथं आल्यानंतर बघितलं. काउंटरला पण मी त्यानं तसं बोलले मी काउंटरला आलो, स्वतः समोर भेटलो. त्यानं न्यूजवाले घेऊन आलता. ते थोडंसं घेतलेली पण होती त्यानं. पण काय बाकीच्या विषयावर बोलायची काय गरज नाही. आपली चूक आहे, आपण मान्य केली. तिथंच म्हणलं झाली असेल. बघितली का मी तर बघितली. पोरांना पुन्हा जाताना शिवेगाडी पण केली त्यानं. असू द्या काय असेल असेल, पण चूक आहे म्हणल्यानंतर मी बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर त्याला बघितलं मी, किडा वगैरे काय निघलेला होता म्हणला. ठीक आहे म्हणलं, पण तरी पण म्हणलं तुला सॉरी म्हणलं, तरी पण त्यानं ऐकायला तयार नाही. मग म्हणलं आता काय करणार आहे, मी काय करायचं ते सांग म्हणलं, बाकी काय बोलणार मी त्याला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्वतः या बिर्याणी हाऊसचे मालक आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की घडलेला प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि ते जे तक्रारदार आहेत त्यांनी सुद्धा आरेडावीची भाषा केली असं त्यांचं म्हणणं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे धाराशिव शहरामध्ये अनेक बिर्याणी हाऊस आहेत. या सर्व बिर्याणी हाऊसवाल्यांनी काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.